नमस्कार. आपण आता या सत्रामध्ये डायबिटीस रिव्हर्सलबद्दल बोलणार आहोत. आतापर्यंत आपला समज असा राहिलेला आहे की डायबिटीस हा कधीच बरा न होणारा आजार आहे. डायबिटीस कॅन बी कंट्रोल, इट कॅनॉट बी क्युअर्ड. पण आता वैद्यकशास्त्रामधले नवीन संशोधनं जी समोर येतात आहे ते हे सांगतात आहे की डायबिटीस इज ऑल्सो क्युरेबल. हे तो फक्त कंट्रोल करता येतो असं नाही, तर डायबिटीस पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. आणि ते पण कुठलीही औषधी गोळ्या न वापरता केवळ जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून. तर या संदर्भामध्ये जगभरामध्ये जे काय संशोधनं झालेले आहेत त्याबद्दलच्या काही गोष्टी आपण या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. नुकतंच लॅन्सेट नावाचं आमच्या वैद्यकक्षेत्रामधलं सगळ्यात प्रसिद्ध आणि ज्याला प्रतिष्ठेचं जर्नल मानलं जाते, की ज्या जर्नलमध्ये एखादं आर्टिकल पब्लिश झालं तर डॉक्टरचं आयुष्य सार्थकी लागलं असं मानलं जाते, त्या लॅन्सेट नावाच्या जगप्रसिद्ध वैद्यकक्षेत्रातल्या जर्नलमध्ये एक इंग्लंडमध्ये झालेलं संशोधन प्रकाशित झालेलं आहे, जे डायबिटीसच्या साधारणपणे 315 रुग्णांवरती केलं गेलं. मुख्यत्वे टाईप 2 डायबिटीस म्हणजे प्रौढ वयात होणारा डायबिटीस जो असतो त्या रुग्णांच्या संदर्भात हे संशोधन केलं गेलं होतं. 2017-18 झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ढवळमानाने असं लक्षात आलेलं आहे की या 315 पेशंटवरती प्रयोग केले गेलेत. त्यात त्यांनी जे काही रुग्ण निवडले होते प्रयोगासाठी म्हणून ते सगळे टाईप 2 डायबिटीसवाले होते. म्हणजे प्रौढ वयात ज्यांना डायबिटीस झालेला आहे असे होते, ज्यांच्या डायबिटीसचा कालावधी 6 वर्षाच्या आतला आहे, डायबिटीस झाल्यापासूनचं कालावधी 6 वर्षाच्या आतला आहे असा दुसरा एक क्रायटेरिया होता, निकष होता. ज्यांची वजनं जरा जास्त आहेत असा एक तिसरा निकष होता. आणि ज्यांना काही अजून डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झालेले नाही आहेत असे 4-5 क्रायटेरिया घेऊन त्यांनी पेशंट्स निवडले आणि या पेशंट्सवरती प्रयोग केलेत. हे प्रयोग जे झाले ते कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलला झाले, कुठल्या तरी डायबिटॉलॉजिस्टच्या निगराणीखाली झाले असं नाही आहे. तर हे साधारणपणे आपण असं म्हणूया की PSC लेवलला सारख्या अशा पेरिफेरल हेल्थ सेंटरला, आणि ते पण डाएट काउन्सिलर आणि हेल्थ एज्युकेटर्स यांच्या लेव्हलला ते झाले प्रयोग. आणि काय आढळलं या प्रयोगामधनं शास्त्रज्ञांना? त्यांना असं आढळलं की मेजॉरिटी लोकांचा डायबिटीस हा बरा झाला. आता डायबिटीस बरा झाला हे कशावरनं मोजायचं? आपल्याला माहिती आहे की डायबिटीससाठी आपण ब्लड शुगर मोजतो, रक्तामधली साखर किती आहे, फास्टिंग आणि पोस्ट मील म्हणजे उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या 2 तासानंतरची साखर. आणि ती साधारणपणे 80-120च्या दरम्यान फास्टिंग आणि 120 ते 140च्या दरम्यान जर पोस्ट मील असेल तर आपण असं मानतो की त्या व्यक्तीला डायबिटीस नाही आहे. हे एक इंडिकेटर झालं. आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं इंडिकेटर जे असते डायबिटीस मोजण्याचं आणि त्याचा कंट्रोल कसा आहे हे तपासण्याचं, ती रक्ताची तपासणी असते. त्याला म्हणतात की HbA1c हिमोग्लोबिन असते, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. आणि हे हिमोग्लोबिन जर तपासलं तर ते साधारणपणे आपल्याला मागच्या 3 महिन्यातली डायबिटीसचा कंट्रोल कसा आहे त्याचं हे निदर्शक आहे. त्यामुळे डायबिटीसच्या मॉनिटरिंगमध्ये हा एका दिवसाच्या एका वेळच्या ब्लड शुगरपेक्षाही जास्त महत्त्वाचा इंडिकेटर आहे, लाँग टर्म आपल्याला कंट्रोल जर मोजायचा असेल तर. आणि हे HbA1cचं प्रमाण 5.6च्या आत असेल तर त्याला डायबिटीस नाही असं म्हटलं जाते. 5.6 ते साधारणपणे 6.4 असेल तर त्याला प्री डायबिटिक असं म्हणू शकतो आपण, किंवा कंट्रोल आहे, डायबिटीसची सुरुवात आहे किंवा होऊ शकते. आणि त्याच्यावर जर असेल तर डायबिटीस आहे त्याला आणि कंट्रोल चांगला नाही. जसजसं याचं प्रमाण वाढत जाते तसतसं डायबिटीसचा कंट्रोल हा योग्य नाही आहे असं म्हटलं जाते. आता या प्रयोगामध्ये, इंग्लंडमध्ये झालेल्या या प्रयोगामध्ये असं लक्षात आलं की बहुतेकांचा डायबिटीस जो आहे
तो त्यांचं HbA1c हे प्री डायबेटिक किंवा नॉन डायबेटिक स्टेजला आलं केवळ जे काय आहारातले आणि बाकी जीवनशैलीतले बदल केले त्याच्यामुळे. आणि त्यामुळे मग असं म्हणता येऊ शकते की आत्ता त्यांना डायबिटीज जो होता तर त्यांचा बरा झालेला आहे. मग आता पुढे जो काय पार्ट असेल तो त्यांना मेंटेनन्सचा पार्ट असेल की त्या लेवलला त्यांना ते ठेवण्यासाठी मग पुढे गरजेचं असेल. या प्रयोगामध्ये त्यांनी असं केलं की त्यांना सुरुवातीला एक साधारणपणे 1.5 ते 3 महिने एक प्रिस्क्राईब डाएट दिलं त्यांना, एक पॅकेज्ड फूडसारखं तयार करून त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट डिफाईन करून आणि त्यांना कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट ज्याला म्हणूया अशा प्रकारचा आहार दिला. इतर काही बदल केलेत त्यामुळे त्यांची वजनं कमी झालीत. आणि जो महत्त्वाचा निष्कर्ष त्याच्यामधनं असा आलेला आहे की ज्या ग्रुपमध्ये या 315 पेशंटपैकी ज्यांना आपली वजनं 15 किलो किंवा त्यापेक्षा जास्त कमी करता आलीत वर्षभराच्या कालावधीमध्ये, त्या गटातल्या 80% लोकांचा डायबिटीस हा पूर्ण बरा झाला असा वर्षभरानंतरचा निष्कर्ष आला. सगळी औषधं गोळ्या वगैरे बंद करून. ज्यांना आपली वजनं 10 ते 15 किलो कमी करता आली अशा लोकांचा साधारणपणे 57% लोकांचा डायबिटीस हा पूर्ण बरा झाल्याचं दुसरा निष्कर्ष आला. ज्यांना आपल्याला 5 ते 10 किलो वजनं कमी करता आली अशा गटामध्ये पण साधारणपणे एक 32-33% लोकांचा डायबिटीस बरा झाल्याचं लक्षात आलं. आणि ज्यांना 5 किलो वजनं पण कमी करता आली अशातल्या पण एक 12-15%, 16% लोकांचा डायबिटीस हा बरा झाला. त्यांचं HbA1c लेव्हल जी आहे ती नॉन डायबिटिक किंवा प्री डायबिटिक लेव्हलला आली वर्षभरात, सगळी औषधं बंद करून. याचा अर्थ आपलं वाढलेलं वजन कमी करता येणं हे एक महत्त्वाचं इंडिकेटर आहे. आणि त्यासाठी आहारातल्या आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या काय बदल करण्याची गरज असणार आहे त्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात असं या डायबिटीसच्या झालेल्या संशोधनातून लक्षात आलं. त्यामुळे आत्तापर्यंत जसं आम्ही म्हणायचो डॉक्टर लोक की आता तुम्हाला डायबिटीस झालेला आहे, तुम्ही आयुष्यभर डायबिटिक आहात, त्यामुळे डायबिटिकची उपाधी एकदा मिळाली आपल्याला पदवी की ती आपली आयुष्यभराची पदवी होऊन जाते. पण आत्ता ही पदवी आपण वापस करू शकतो पाहिजे तर, आपली इच्छा असेल तर. अर्थात त्यासाठी काही गोष्टी जे काय म्हणून नियम पाळणं आणि ते नियम पाळण्यापेक्षा मी असं म्हणेल की आयुष्यभरासाठी त्या सवयी करणं ह्या गोष्टी गरजेच्या असणार. आणि त्या काही फार कठीण आहेत असं पण नाही आहे, म्हटलं तर सोपं आहे. त्या संदर्भामधल्या गोष्टी आपण बघणार आहोत. मी साधारणपणे गेले 20 वर्षांपासून जीवनशैली आणि आरोग्य हा माझा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे हार्ट अटॅक खास करून हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जे ब्लॉकेजेस येतात ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने जीवनशैलीमध्ये बदल करून कसे रिव्हर्स करता येतात या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर जागृतीचं काम करतो आहे. या संदर्भामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस अँजिओप्लास्टी किंवा बायपास न करता कमी करता येऊ शकतात. आणि हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये तो रिव्हर्स करता येतो. हे परत लॅन्सेट नावाच्या आमच्या वैद्यक्षेत्रातल्या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं संशोधन 1989 साली. आणि त्या 1989 साली प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये अमेरिकेत झालेलं हे संशोधन डॉक्टर डीन ऑर्निश नावाचा जगप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट ज्याने साधारणपणे ज्यांना बायपास करण्याची गरज आहे असे 100 पेशंट निवडले होते आणि त्यांच्यावरती वर्षभर प्रयोग केले. आणि प्रयोग जे काय केले ते परत जीवनशैलीमधले बदल करून त्यांच्या आहारामध्ये बदल करवले, त्यांना व्यायाम करायला लावला, त्यांना योगा शिकवलं, त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवलं, त्यांच्या व्यसनांमध्ये व्यसनमुक्तीकडे त्यांना घेऊन गेला, व्यसनांपासून दूर केलं. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून असं लक्षात आलं की वर्षभरानंतर सुरुवातीला हा प्रयोग सुरू करण्याच्या आधी त्यांनी सगळ्यांची अँजिओग्राफी केली होती, कॉम्प्युटराइज अँजिओग्राफी केली होती. आणि पेट स्कॅन, PET पेट स्कॅन नावाचा एक आणखीन ज्याला आपण म्हणू CT स्कॅन आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. त्याच्या पुढची तपासणी जी असते ती MRI आपल्याकडे काही ठिकाणी वापरल्या जाते. आणि त्याच्याही पुढची तपासणी जी आहे पेट स्कॅन ज्याला म्हणूया आपण, जी भारतामध्ये आणि आपल्या भागामध्ये अलीकडल्या काही वर्षांमध्ये आली, त्यापूर्वी व्हायची नाही. आजपासून 30-31 वर्ष आधी
त्या प्रकाशित झालेल्या लेखामध्ये त्या पेशंटवरती जे काय प्रयोग केले आणि जे काय तपासलं गेलं ते सगळं पेट स्कॅन करून ते निष्कर्ष तपासले गेले प्रयोगात सुरू करण्याच्या आधी आणि वर्षभराच्या प्रयोगानंतर. तर असं लक्षात आलं की बहुतेकांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जे काय ब्लॉकेजेस तयार झालेले होते ते ब्लॉकेजेस कमी झालेले आहेत. आता हे ब्लॉकेजेस फक्त जीवनशैलीमध्ये बदल करून कमी होऊ शकतात हे सिद्ध करणारा डॉक्टर डीन ऑर्निश हा जगातला पहिला कार्डिओलॉजिस्ट, पहिला हृदयरोग तज्ज्ञ. त्यांनी लिहिलेलं, या प्रयोगावरती आधारित लिहिलेलं एक इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, द प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज, म्हणजे हृदयरोगाला पलटवणारा कार्यक्रम. ते अशा प्रकारची शिबिरं त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये घ्यायचीत आणि डीन ऑर्निश सध्या पण हयात आहेत आणि त्यांचं आता हृदयरोग आणि कॅन्सरवरती पण संशोधन चालू आहे. तुम्ही जर नेटवरती डीन ऑर्निश DEANORNISH हे नाव टाकून जर शोधलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी डीन ऑर्निशच्या नावाने मिळतील. आणि आता ते जगन्मान्य झालेलं आहे ते संशोधन असं म्हणूया आपण. तर त्या संशोधनामध्ये त्यांचा सगळ्यात चांगला दुरुस्त झालेला जो पेशंट होता, त्यांनी म्हणजे एका वर्षानंतर तर केलेच त्यांच्या तपासण्या आणि निष्कर्ष, पण पुढे त्या पेशंटला 5 वर्ष 10 वर्षापर्यंत फॉलो केलं आणि बघितलं की काय फरक पडतो आहे 5 वर्षात आणि 10 वर्षात. तर असं लक्षात आले की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतरही एकच गोष्ट महत्त्वाची ठरते, किती फरक पडला आणि किती नाही, आणि तो पडलेला फरक टिकला की नाही या संदर्भामध्ये. आणि ती गोष्ट म्हणजे फक्त एवढी एकच की त्या व्यक्तीने, त्या पेशंटनी आपले काय म्हणूया आपण की त्यांनी आपलं जीवनशैलीमध्ये जे काय बदल केलेले आहेत ते किती काटेकोरपणे अंमलात आणले. दॅट इज द ओनली सिंगल फॅक्टर विच डिटरमाइन्स द प्रोग्नोसिस ऑफ द पेशंट. म्हणजे ती एकच गोष्ट अशी आहे की त्याने पेशंटच्या आरोग्यामध्ये काय फरक पडला ते निश्चित करते. त्यामुळे ज्यांना हे जीवनशैलीमधले बदल पुढेही पण कंटिन्यू करता आले, ज्यांनी तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनवला, पथ्य नाही पण त्या सवयी लावल्यात स्वतःला, त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामधले ब्लॉकेजेस आणखीन कमी झाले आणि ते ठणठणीत बरे झाले. त्या 100 बायपास सांगितलेल्या पेशंटपैकी सगळ्यात चांगला त्यांचा दुरुस्त झालेला जो 1-2 पेशंट होते, त्यातला एक पेशंट ज्याला आम्ही ट्रिपल व्हेसल डिसीज म्हणतो, म्हणजे हृदयाच्या 3 मुख्य रक्तवाहिन्या ज्या असतात त्या 3ही ब्लॉक झालेल्या, आणि त्याचं पर्सेंटेज तुम्हाला ऐकून माहिती असेल की आपण म्हणतो की 90% ब्लॉक आहे, 80% ब्लॉक आहे. तर त्यांचा सगळ्यात चांगला दुरुस्त झालेला पेशंट जो होता त्याच्या हृदयाच्या 3ही रक्तवाहिन्या चोक झालेल्या होत्या आणि त्याचं प्रमाण होतं 100, 99 and 90. एक नळी 100% ब्लॉक होती, दुसरी नळी 99% आणि तिसरी नळी 90% ब्लॉक होती. आणि तो सगळ्यात चांगला इम्प्रूव्ह झालेला पेशंट होता. त्या सगळ्या 100 प्रयोगामधला फक्त एकच पेशंट दगावला हार्ट अटॅकनी, जो खरं स्पोर्ट्समन होता, खेळाडू होता, ॲथलेटिक्स आणि बाकी सगळं करायचा. त्यामुळे त्याच्या हृदयाची क्षमता तर खूप चांगली होती, फिजिकल क्षमता ज्याला म्हणू आपण, कारण व्यायाम आणि हे सगळं रेग्युलर असल्यामुळे. डीन ऑर्निशने त्याला सल्ला दिला होता की तू खेळू शकतो पण तो स्पर्धेमध्ये भाग घेऊ नको. दुर्दैवाने त्याने तो सल्ला ऐकला नाही आणि त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या स्पर्धेच्या तणावामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. त्यामुळे या प्रयोगामधनं जे काय लक्षात आलेले निष्कर्ष आहे, जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजेत आणि ते बदल कसे करता येतील आहे, तर मग या संदर्भामध्ये पुढे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग झाले. आपल्या भारतामध्ये पण ज्या काही लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रयोग केले त्यामधलं एक नाव जे आहे, अहमदाबादचे डॉक्टर रमेश कापडिया नावाचे एक कार्डिओलॉजिस्ट, त्यांनी पण या संदर्भामध्ये काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी याबाबत काही प्रयोग केले सुरुवातीच्या काळामध्ये. आपल्याकडे महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर पुण्याला असणारे डॉक्टर जगदीश हिरेमठ नावाचे आणखीन एक कार्डिओलॉजिस्ट, ज्यांनी या संदर्भामधले प्रयोग केले रुबी हॉल क्लिनिकला आणि इतर ठिकाणी. आणि मला असं वाटते की कदाचित भारतामध्ये सुरुवातीला ज्या काही लोकांनी या डीन ऑर्निशचे प्रयोग लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं त्यामध्ये कदाचित पुढचं नाव जे असणार आहे ते कदाचित आमचं असणार आहे. म्हणजे डॉक्टर अविनाश सावजी प्रयास या संस्थेच्या मार्फत आम्ही जे करतो आहे 2000 सालापासून साधारणपणे
मी असं म्हणजे आत्मस्तुती म्हणून नाही, पण मला असं वाटते भारतातले जे काय सुरुवातीचे एक 5-10 लोक, म्हणजे मला जे काय माहिती आहे, मला काही सगळं माहिती असेल असा काही माझा दावा नाही आहे, पण साधारणपणे या क्षेत्रात 20 वर्षांपासून जरा काम करतो आहे, वाचन आहे, त्यामुळे साधारणपणे कोण काय करते माहिती आहे, थोडंफार तरी माहिती असते. तर मला असं वाटते पहिले जे काय एक 5-10 लोक असतील त्यापैकी एक नाव नक्कीच मला असं वाटते की आमचं असावं असं मी मानतो माझ्या माहितीनुसार. डेफिनेटली साधारणपणे या एका विषयावरती मागच्या 20 वर्षांमध्ये एक 1100-1200 व्याख्यानं महाराष्ट्रात अगदी गडचिरोली ते कोल्हापूर पर्यंत झाले असावेत. एक 4-6 जिल्हे जर सोडले तर बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुका पातळीपर्यंत या विषयावरती बोलण्यासाठी, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मी गेलेलो आहे. आणि या विषयावरती आम्ही, मला असं वाटते पहिलं शिबिर जे घेतलं 1 दिवसभराचं प्रात्यक्षिकांसह, की कमी तेलात भाज्या कशा बनवायच्या चवदार, पहिलं शिबिर अमरावतीला जे झालं ते बहुधा 2001मध्ये. आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला एक शिबिर व्हायचं जोडप्यांसाठी, 1 दिवसाचं 2 दिवसांचे शिबिरं, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली लोकांकडून आम्ही करवून घ्यायचो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायचं आणि करवून घ्यायचो. आणि त्यानंतर मग महाराष्ट्राच्या इतरही भागांमध्ये अशी मागणी यायला लागली आणि तशा प्रकारची शिबिरं आम्ही आयोजित केली. मला असं वाटते अशा प्रकारच्या कार्यशाळा पण 1-2 दिवसांच्या आतापर्यंत 150-250च्या पुढे झाल्या असाव्यात. त्यामुळे व्याख्यानाच्या निमित्ताने मला असं वाटतं 2-1 लाख कुटुंबांपर्यंत शक्यता आहे आम्ही पोहोचलो आहे. आणि वर्कशॉपच्या निमित्ताने साधारणपणे मी असं म्हणेल की आतापर्यंत 6-7 हजार लोक तरी या वर्कशॉपमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. आणि डीन ऑर्निशला जे निष्कर्ष मिळालेत म्हणजे तशाच पद्धतीचे उदाहरणं या सगळ्या केलेल्या कामांमधनं अधेमध्ये मिळत राहिली. फक्त एकच आहे की माझा पिंड काही फार असा रिसर्चचा किंवा क्लिनिशियनचा म्हणून नाही आहे. बेसिकली आय एम अ टीचर. मला असं वाटतं की मी एक शिक्षक म्हणून आहे, त्यामुळे लोकांपर्यंत हे काम पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढचा जो काय पार्ट असेल तो त्यांच्यावरती सोडून दिलेला आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचं सगळं करायचं. पण या पद्धतीने केलं तर तुमची औषधं निश्चितपणे कमी होतात. त्यामुळे शक्यता आहे की बऱ्याच जणांच्या अँजिओप्लास्टी बायपास पण कदाचित या सगळ्या गोष्टी केल्यामुळे टाळल्या गेल्या असू शकतात. पुढे मग असं लक्षात आलं काही वर्षानंतर की हृदयरोगाला पलटवण्यासाठी जी काय प्रकारची जीवनशैली आवश्यक असते तशाच प्रकारच्या गोष्टी साधारणपणे आपण म्हणूया की इतरही जे क्रॉनिक आजार आहेत, ज्याला आपण म्हणतो आहे की जे क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन आजार आहेत, जे कधीही बरे न होणारे म्हणून ज्याला वैद्यक क्षेत्रामध्ये मानलं जाते, अशा आजारांसाठी पण या जीवनशैलीचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मग त्या संदर्भामध्ये पण काय काय प्रयोग केल्या गेलेले आहे, आत्ताही प्रयोग चाललेले आहेत. आणि सुदैवाने मी असं म्हणेल की आता बऱ्याचशा त्याला अशा प्रकारचे पुरावे पण आत्ता मिळतात आहे. डायबिटीसच्या संदर्भामध्ये मी जसं म्हणालो तसं आत्ता हा इंग्लंडमध्ये झालेला जो संशोधन जे आहे ते संशोधन अगदी क्लिअर कट आपल्याला सांगते की टाईप 2 डायबिटीस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सकाळच्या सत्रामध्ये मी जे उदाहरण शेअर केलं होतं, आमचे मित्र नागपूरचे अतुल म्हणून जे आहे, ज्यांचं वय 52 आहे, जे एक सॉफ्टवेअर इंडस्ट्री चालवतात, त्यांना अचानक एक 15 दिवसापूर्वी डायबिटीस डिटेक्ट झाला आणि त्यांची ब्लड शुगर होती फास्टिंग 250 आणि पोस्ट मील 350 होती. अतुल आणि त्यांची पत्नी प्राजक्ता हे दोघंही आमचे खूप जुने मित्र आणि सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सगळ्यांच्याच पाठीशी राहणारं असे ते जोडपं म्हणून त्यांची नागपुरामध्ये ओळख आहे. ते स्वतः काही औषधांच्या फार फॉर नाही आहेत, त्यामुळे मग त्यांना डायबिटीज डिटेक्ट झाला 250 आणि 350 पहिल्याच तपासणीमध्ये. आणि त्यांचं HbA1c नावाची जी रक्ताची तपासणी मी मगाशी उल्लेख केला ते 11.2 होतं. आता 11.2 HbA1c याचा अर्थ त्यांचा डायबिटीस मागच्या 3 महिन्यामधला कंट्रोल पण अतिशय वाईट होता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोणीही हे सांगणार की
लगेच तुम्ही औषधं चालू करा. आत्ता दुसरा काही पर्याय नाही आहे. एवढी मोठी जर ब्लड शुगर वाढलेली आहे तर रिस्क घेण्यामध्ये काही अर्थ नाही उगाच. त्यामुळे त्यांचे बरेचसे डॉक्टर मित्र आहेत, नातेवाईक पण आहेत, त्यांनी पण त्यांना सगळ्यांना असंच सुचवलं की तुम्ही असं करा. पण मग अतुल माझ्याशी बोलला आणि मग मी त्याला या सगळ्या गोष्टी, त्याला पण माहिती होत्या, त्याच्यामुळे आमची चर्चा झाली. आणि मग अतुलनी असं ठरवलं की आपण वाट बघूया. आता 3 महिने नाहीतरी कंट्रोल फार चांगला नव्हता आणि त्याच्यामुळे अजून 1 महिना 15 दिवस जरा आपण प्रयोग करून बघितला आणि ब्लड शुगर वाढलेली राहिली तर काही फार बिघडणार नाही आहे. म्हणून मग असं ठरलं की जीवनशैलीमध्ये बदल करूनच आपल्याला डायबिटीस कंट्रोल करता येतो का याबाबतचे प्रयोग करायचे. म्हणून मग काही आहाराच्या आणि इतर काही सूचना आमच्या चर्चांमधनं दिल्या गेल्या. माझ्यासोबत एक डॉक्टर जीवनलाल गांधी म्हणून अमरावतीचे आहे, जे खूप प्रसिद्ध, खूप सिनियर आणि अतिशय अनुभवी असणारे डॉक्टर आहेत. ते त्या काळामधले, ज्याला आपण म्हणूया त्या काळामध्ये कंपोजिट डिग्री मिळायची, आयुर्वेद आणि ॲलोपॅथ एकत्र असणारी, ते त्यांनी केलेलं. सुरुवातीची काही वर्ष ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केलेली आणि नंतर मग ते सगळं सोडून त्यांनी नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस केली. गेले साधारणपणे 50 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, देशविदेशातला, विदेशामध्ये पण राहिलेले आहेत. त्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी असं सगळं कनेक्ट करू शकतात. लाखो पेशंट तपासण्याचा आणि त्यांच्या हाताखालून गेलेले, त्यामुळे त्यांचा पेशंट म्हणून तपासण्याचा अनुभव हा खूप दांडगा आहे. तर आम्ही त्यांच्याकडे पण गेलो आणि आम्ही इथे अमरावतीत आत्ता ते स्थायी झालेले आहेत, त्यामुळे आम्ही सोबत काम करतो या ठिकाणी. आमच्याकडे जी आता शिबिरं होतात, दीर्घकालीन शिबिरं पण आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. 6-6 दिवसांची शिबिरं वगैरे ती आम्ही सगळी मिळून करतो आहे, दोघं मिळून करतो आहे. तर त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली आणि मग एक अतुलसाठी एक प्लॅन तयार करून दिला की आहाराचा आणि इतर गोष्टींमध्ये काय काय बदल करायचे. लॉकडाऊन सुरू होण्याच्या जस्ट मला असं वाटते की एक दिवस आधी, बहुधा 20 तारखेला आय थिंक, अतुल अमरावतीला येऊन गेला नागपूरवरनं आणि 1 तास 1.5 तास सगळी चर्चा होऊन त्याच्यासाठीचा एक प्लॅन तयार झाला आणि ते परत गेले. कालच त्यांचा, आणि रेग्युलरली रोज ब्लड शुगरचं मॉनिटरिंग करतो आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी अंधविश्वास म्हणून कोणीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा. तर डेटा पण मेंटेन करतो आहे आम्ही गेले 12 दिवसांपासून. आणि कालचा अतुलच्या ब्लड शुगरचा जो रिपोर्ट आहे, तो जो 12 दिवसापूर्वी फास्टिंग 250 होती, ती कालच्या रिपोर्टनुसार 106 आलेली आहे. जी पोस्ट मिल जेवणानंतरची ब्लड शुगर 350 होती, ती कालच्या रिपोर्टमध्ये 180 आलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की आत्ता जवळपास नॉर्मल किंवा अप्पर रेंज ऑफ नॉर्मल ज्याला म्हणता येईल, फार फार तर प्री डायबेटिक अशा स्टेजला त्याची ब्लड शुगर आत्ता येऊन पोहोचलेली आहे. आणि ती पण फक्त 12 दिवसांमध्ये, आणि फक्त आहारातले आणि थोडेफार इतर बदल केल्यामुळे. त्यामुळे कालचा त्याचा तो, आणि मधल्या काळात पण आमचा रिपोर्टिंग चालूच होतं रोजची ब्लड शुगर आणि ते, आणि तो बरोबर डाऊनवर्ड ट्रेंड होताच होता. म्हणजे 350 वरून 325, मग 350, 250, 225 असं करत करत ती कमी होत आलेली आहे. आणि त्याच्यामुळे जे काय निष्कर्ष वाचले संशोधनामध्ये, ते निष्कर्ष प्रत्यक्ष पण पाहायला मिळाले की आपल्याला आणखीन पक्की खात्री होते. कारण असं आहे ना की आपण म्हणतो की दुसऱ्याने केल्यावरती पुढच्याला ठेच लागली की आपण शहाणा होतो, पण असं होत नाही. आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपला विश्वास बरेचदा बसत नाही तेवढ्या प्रमाणात. आणि खास करून प्रचलित मान्यतांना छेद देणारा आणि विरुद्ध काहीतरी असेल तर जरा आणखीन अवघड जाते. कारण आम्ही जे काय शिकलो आहे मेडिकल कॉलेजमध्ये, MBBSच्या कोर्समध्ये, आणि पुढे पण जे काय पुस्तकांमध्ये शिकतोय, ते सगळं असंच आहे की डायबिटीस हा कधीच बरा होत नाही, तो फक्त कंट्रोल करता येतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा काहीतरी अगदी विरुद्ध निष्कर्ष, हे जरा वर्षानुवर्ष जी गोष्ट प्रॅक्टिस करत आलो त्याच्या विरुद्ध काहीतरी स्वीकारणं, हे जरा अगदी विज्ञान शिकलेल्यांना पण फार अवघड जाते. आपण जर ओव्हरऑल विज्ञानाच्या इव्होल्युशनचा जर बघितली माहिती आपण, तर आपल्याला असं दिसते की सगळ्या प्रचलित मान्यतांना छेद देऊन नवीन काहीतरी तथ्य समोर आलेलं आहे. आणि जे जगाने सुरुवातीच्या काळामध्ये फार सहजासहजी नाही स्वीकारलेलं, त्यासाठी कदाचित ते तथ्य मांडणाऱ्याला खूप
यातना सहन कराव्या लागल्या प्रसंगी, त्याचा अपमान झाला, त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही, असं पण झालं. आपण अगदी गॅलिलिओचं उदाहरण घ्या किंवा आणखीन खूप सारी उदाहरणं आपल्याला अशी दिसतील आहे. पण ते गेल्यानंतर म्हणा किंवा त्यांच्या कालावधीत शेवटी ते सगळे मग त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना मान्यता मिळू शकली. पण त्यासाठी मात्र त्यांना बऱ्यापैकी त्रास आणि मेहनत करावी लागली आयुष्यभर, एवढं नक्कीच झालेलं आहे. त्यामुळे डायबिटीसच्या संदर्भामधले प्रयोग याच्यापूर्वी पण आमच्या शिबिरांमध्ये जे काय सहभागी झालेले लोक होते त्यामध्ये पण काही केसेस अशा निश्चितपणे सापडल्या. एक मागच्या वर्षी आमच्याकडे एक 6 दिवसांचं जे शिबिर झालेलं होतं त्याला ज्यांना 30 वर्षांपासून डायबिटीस आहे असे एक 70 वर्षाचे अमरावती येथीलच एक आमचे आणखीन मित्र सहभागी झालेले होते, ज्यांना इन्सुलिन 70 युनिट रोज घ्यावं लागायचं, दिवसातून 3 वेळा. टोटल डोस 70 युनिटचा होता आणि तरी त्यांची ब्लड शुगर कधी 300-200च्या खाली आलेली नव्हती. 70 युनिट रोज इन्सुलिन घेऊनसुद्धा 30 वर्ष डायबिटीस असताना. इथे ते शिबिरामध्ये आले 6 दिवसांच्या आणि 3ऱ्या दिवशी आम्ही त्यांचं इन्सुलिन बंद केलं आणि विदाऊट इन्सुलिन त्यांची ब्लड शुगर इन्सुलिन 70 युनिट रोज घेऊनही जेवढी कमी कधी झालेली नव्हती मागच्या 3 वर्षात, त्यापेक्षा कमी लेवल त्यांची 3ऱ्या दिवसानंतरच व्हायला सुरुवात झाली, जी साधारणपणे पुढे 2 महिन्यापर्यंत विदाऊट इन्सुलिन त्यांची ती लेवल मेंटेन झाली होती. पण पुढे परत मग घरी गेल्यानंतर काही गोष्टी घरी कदाचित नाही करता आल्या, त्याच्यामुळे परत त्यांना थोडंसं इन्सुलिन सुरू करावं लागलं. पण आधीच्या 70 युनिटच्या तुलनेत आत्ताही माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा डोस जो आहे तो बराच कमी झालेला आहे. आणि आत्ताही ते जेव्हा केव्हा भेटले तेव्हा म्हणतात की सर परत एकदा जर शिबिर झालं तर मला नक्की इन्सुलिन पण बंद करता येऊ शकते. त्यामुळे हे आत्ता प्रयोगाने सिद्ध झालेल्या गोष्टी आहे. आत्ता गरज जी आहे ती इम्प्लिमेंटेशनची आहे, फक्त राबवण्याची गरज आहे. आता काही नव्याने सिद्ध करण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी लोकांनी प्रयोग करून ह्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. आपल्या भागामध्ये त्या कदाचित इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. दुर्दैवाने ह्या गोष्टी लोकांपर्यंत का जात नाही त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एक तर ह्या सगळ्या गोष्टी मध्ये पैसे नाही आहेत, पैसे मिळत नाही आहेत आत्ता, त्याच्यामुळे अडचणी जातात आहे. आणि दुसरं असं की अजून मी जसं म्हणाल तसं आम्ही आयुष्यभर ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्या अगदीच हे विरुद्ध आहे. त्यामुळे नवीन गोष्ट स्वीकारायला तसा पण वेळ लागतो. म्हणून मग आपण आत्ता ठरवलं आहे की या निमित्ताने, कोरोनाच्या निमित्ताने जे लॉकडाऊन आहे आणि आपण सगळे जे घरी आहोत आत्ता, या वेळेचा जरा सदुपयोग व्हावा म्हणून मग डायबिटीस रिव्हर्सलबद्दल आपण एक कोर्स म्हणूया आपण असा एक 7 दिवसांचा, की रोज साधारणपणे 40-50 मिनटं असं एक 7 दिवस मी बोलणार आहे रोज 4 वाजता. आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आत्ता जसं सज्जाद खान आपल्यासोबत आहे, त्यांनी म्हटलं आहे की डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज आणि फूड हॅबिट बद्दल जरा सांगा. नक्कीच आपण त्याबद्दल बोलणार आहोतच आहोत. आज फक्त मी जरा एक बॅकग्राऊंड फक्त मला मांडायचं होतं, ओळख करून द्यायची होती या विषयाची. आणि उद्यापासून आपण एक विषय एक दिवस घेऊ. एक दिवस आहाराबद्दल बोलूया आपण, एक दिवस व्यायामाबद्दल बोलू, एक दिवस स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलू, एक दिवस कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात डायबिटीसचे याच्याबद्दल बोलूया. एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, बरेचदा मी असं बघतोय की आपल्यापैकी अनेकांना असं वाटत राहते की एवढा वेळ कशाला पाहिजे, 1 तास 2 तासामध्ये जे काय मांडायचं ते मांडा आणि विषय संपलावा, म्हणजे तेवढं पुरेसं असेल. पण एक लक्षात घ्या, डायबिटीस झाला तर आपण आतापर्यंत असं मानत गेलो की ते आयुष्यभरासाठीचा आजार आहे आणि आयुष्यभरासाठीचा आजार आहे म्हणून आपल्याला दर महिन्याला, 15 दिवसाला, आठवड्याला रक्त तपासावं लागते. दर 2 महिन्याला डॉक्टरकडे जाऊन परत औषधांचं आणि बाकी सगळ्या गोष्टींचं तपासणी करून डोसेज कमी जास्त करायची गरज असेल तर ते करावं लागते. किंवा असं म्हणूया आपण कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. आणि एवढं करूनही तो डायबिटीस कधीच बरा होत नाही. आयुष्यभर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर वेळ, पैसा आणि काय म्हणू सगळंच मनस्वास्थ्य हे सगळं गमवावं लागते. मग असा एवढा मोठा जर तो विषय आहे आपल्या आयुष्यात आणि अतिशय महत्त्वाचा आहे तर तो समजून घेण्यासाठी पण आपल्याला थोडासा वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मला जो एक महत्त्वाची अडचण जी दिसते आपल्या पैकी बहुतेकांची मानसिकता अशी असते की पटकन काहीतरी सांगावा उपाय, असा एक अर्ध्या तासात, तासाभरात. एक लक्षात घ्या, हे आयुष्यभरासाठी एवढ्या महत्त्वाचे जर विषय असतील तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ जरूर द्यायला पाहिजे आपल्याला, आणि त्याच्याशिवाय शक्य नाही आहे.
दुसरं असं आहे की इन्फॉर्मेशन तर आपल्यापैकी बहुतेकांकडे आहे. म्हणजे बा वजनं जास्त नको आपल्याला, तेल तूप कमी खायला पाहिजे, साखर खायला नको, व्यायाम करायला पाहिजे, रोज आसनं करायला पाहिजे, टेन्शन घ्यायला नको, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय बा अविनाश सावजीने आणखीन काहीतरी सांगण्याची गरज आहे असं नाही आहे. मुळीच अडचण आपली अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी माहिती असताना त्या आपल्या आचरणात नाही आहे. आणि त्या आचरणात का नाही आहे याचं कारण आहे की ह्या गोष्टी फक्त इन्फॉर्मेटिव्ह लेव्हलला आहेत आपल्या, म्हणजे त्या माहितीच्या पातळीवरती आहे. असं म्हणतात आहे की आपल्या वर्तणुकीमध्ये जर बदल व्हायचा असेल तर तो माहितीच्या पातळीवरती होत नाही, इन्फॉर्मेटिव्ह लेव्हलला होत नाही. साधारणपणे 3 पातळ्या मांडतो आपण त्या संदर्भामध्ये. पहिली जी असते ती इन्फॉर्मेटिव्ह लेव्हल, की आपल्याला माहिती आहे व्यायाम करणं चांगलं असते, हे काही कोणी तज्ज्ञांनी सांगण्याची गरज नाही आहे आपल्याला, ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. पण तरी जगातले मॅक्सिमम लोक ज्यांना माहिती आहे की व्यायाम करणं चांगलं आहे, मॅक्सिमम लोक व्यायाम करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कारण ते फक्त इन्फॉर्मेटिव्ह लेव्हलला आहे म्हणून ते होत नाही. त्याच्या पुढची लेव्हल जी असते ती असते ज्याला आपण म्हणू लेव्हल ऑफ अवेअरनेस, जागरूकतेची लेव्हल, की थोडं जरा सेन्सिटाईज झालेलं असतं आणि त्याची गरज जरा पक्की माहिती झालेली असते. पण याही लेव्हलला आपल्या वर्तनामध्ये बदल होत नाही, बिहेवियरल चेंजेस होत नाही. इन्फॉर्मेटिव्ह लेव्हलला पण होत नाही आणि अवेअरनेस लेव्हलला पण होत नाही. मग त्याहून पुढची लेव्हल जी असते ज्याला आपण म्हणूया ती आहे रिअलायझेशनची लेव्हल, की जिथे आपल्याला त्याची जाणीव होते. आणि ती जाणीव ज्या ठिकाणी होते ती जाणीव मग आपल्या वर्तनामध्ये बदल घडवण्यासाठी उपयोगी पडते. आणि त्या बिहेवियरल किंवा त्या आपण म्हणूया की रिअलायझेशनच्या लेव्हलला जाण्यासाठी केवळ माहिती पुरेशी होत नाही, त्याला इतर गोष्टींची पण जोड द्यायला लागते. त्याला थोडासा अवधी पण लागतो, कालावधी पण लागतो, तरच ते बदल कायमस्वरूपी होणे शक्य असतात. आणि शिवाय हे बदल जे काय करायचे आहेत ते असे नाही आहेत की 2 दिवसांसाठी केले आणि 4 दिवसांसाठी केले, हे आपल्याला आयुष्यभर करावे लागणार आहेत. आणि दुसरं असं की हे बदल काही आपल्याला मजबुरी म्हणून जर करावे लागले तर मग असं जगण्यात पण काही मजा नाही आहे. त्यामुळे ते आपल्याला आनंदाने पण करता आले पाहिजेत, त्यामध्ये मजा पण आली पाहिजे आपल्याला. वी शुड बी एबल टू एन्जॉय दॅट काइंड ऑफ लाईफ. त्यामुळे त्या सवयींमध्ये या सगळ्यांचं रूपांतर होण्यासाठी थोडासा अवधी लागणार आहे. आणि म्हणून मग आपण एक 7 दिवसांचं एक सेशन प्लॅन केलेलं आहे, कोर्स म्हणूया आपण याला. हा कोर्स असणार आहे. आज आपण फक्त पहिलं सत्र करतो आहे. उद्यापासून रोज 4 वाजता आपण एक विषय डायबिटीसच्या संदर्भामध्येच घेणार आहोत. आणि त्यानंतरही आणखीन एक खास करून असं पण एक प्लॅन करतो आहे की ज्यांना डायबिटीस आहे, आत्ता फेसबुक लाईव्ह तर एक जनरल सगळ्यांसाठीच एक उपयोगी म्हणूया आपण असं होणार आहे. पण स्पेसिफिकली डायबिटीस ज्यांना झालेला आहे अशा व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय अशांसाठी एक काय म्हणू आपण त्याला ट्रेनिंग प्रोग्राम, प्रशिक्षण कार्यक्रम आपण ऑनलाईनच सुरू करण्याचा विचार करतो आहे. तो झूमवर असेल, की ज्यांना स्वतःला डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये डायबिटीस आहे आणि ज्यांना असं वाटते की जे औषधं घेऊन कंटाळले आहेत आत्ता आणि ज्यांना फार तीव्रतेने वाटते की आता मला आयुष्यात औषधं जर बंद करता आले तर फारच उपयोगी राहील. टाईप 2 डायबिटीसवाल्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. आणि मग त्या संदर्भात ज्यांना जरा प्रयोग करण्याची ज्यांची तयारी असेल आहे तर त्या सगळ्यांना घेऊन आपण एक प्रशिक्षण कार्यक्रमाचं पण एक नियोजन करतो आहे, प्लॅन करतो आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये पण जर ज्यांना असं वाटते की अशा प्रकारच्या काही प्रशिक्षणामध्ये जिथे वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज ज्याला म्हणूया आपण, कस्टमाइज्ड थोड्याशा काही गोष्टी पण सांगता येऊ शकतील. तुमची परिस्थिती, घरची परिस्थिती, बॅकग्राऊंड, सवयी, आवडीनिवडी ह्या लक्षात घेऊन एक प्लॅन करून देणं ज्याला म्हणता येईल, कस्टमाइज प्लॅन. या फेसबुक लाईव्हमधनं तर आपण जनरल प्रिन्सिपल्स बघणार आहोत आणि या जनरल प्रिन्सिपलच्या आधारेच कदाचित काही गोष्टी शक्य होतील बदल करणं. पण ज्यांना असं म्हणूया याचा थेरपी म्हणून उपयोग व्हावा असं वाटत असेल आहे तर त्यांच्यासाठी जरा अजून क्लोज मॉनिटरिंगची पण गरज असणार आहे. जसं आपल्याला डॉक्टरकडे जाऊन वरचेवर रिपोर्ट द्यावा लागतो, तपासावा लागते, गरजेनुसार बदलायला लागतात काही गोष्टी, त्या पद्धतीने आपल्याला तो करावा लागेल. आणि मे बी तो आपण झूमवरती तशा प्रकारे एक ट्रेनिंग कोर्स प्लॅन करतो आहे. कारण सध्या तर आत्ता करोनाचं सगळीकडे असल्यामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे सगळे आपण आपापल्या घरामध्ये बंदिस्त झालेले आहोत. 14 एप्रिलपर्यंतचा कालावधी तर आहेच आहे आणि पुढेही कदाचित आपल्याला अजून काही दिवसपर्यंत फार इझिली
काय म्हणू आपल्या जशा मोमेंट्स आतापर्यंत होत होत्या तसं कदाचित पुढे पण आणखीन काही कालावधी कदाचित शक्य होणार नाही तेवढ्या इझिली सगळं करणं, एकत्र येणं मे बी. पण ऑनलाईन आपण नक्कीच एकत्र येऊ शकतो. आणि शिवाय करोनामध्ये जो धोका जरा ज्यांना जास्त आहे, रिस्क ज्याला असं म्हणूया आपण, कारण अदरवाईज करोनाचं संक्रमण झालंही आपल्याला, जंतू जरी आले तरी आपण ऐकतोय की 80% लोक तसंच काही न करता बरे होतात. पण दुर्दैवाने आज आपल्याकडे टी व्हीवरती आणि सगळ्या मीडियामधनं ज्या काय बातम्या येतात, तो 1 मृत्यू झाला, 2 केसेस सापडल्या, हे सगळं खरंच आहे. म्हणजे संक्रमण तर आहेच आहे, प्रचंड वेगाने होते. पण सुदैवाने म्हणा आपल्याला की या व्हायरसचा परिणाम जो आहे, आपण ज्याला मॉर्टॅलिटी म्हणतो आम्ही, डेथ रेट आणि सिरियस होण्याचा प्रकार जो आहे हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे. म्हणजे 80% लोक साधारणपणे तसेच बरे होतात अशी आज आकडेवारी सांगते. की 10-15% लोक वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये आकडेवारी, पण एक 10-15% लोकांना कदाचित हॉस्पिटल ॲडमिशनची आणि काही थोड्याफार ट्रीटमेंटची गरज असेल. आणि क्रिटिकल ज्याला म्हणूया की ज्यांना व्हेंटिलेटर वगैरेची गरज पडली, अशी लोकं एक साधारणपणे 2 ते 10% असू शकतात. इटलीमध्ये, स्पेनमध्ये प्रमाण थोडं जास्त आहे. आपल्याकडलं प्रमाण हे त्या मानाने सध्या तरी कमी दिसते आहे. जर्मनीमधलं प्रमाण पण कमी दिसते आहे, 2%च्या आसपास, की ज्यांना डेथ रेट झाली आणि क्रिटिकल केअरची ज्यांना गरज पडली. त्यामुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, कॅन्सर, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशांसाठी ते जरा जास्त घातक आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला ह्या ऑनलाईन अशा प्रकारे झूमवरती हा कोर्स रन करता येईल, ट्रेनिंग प्रोग्राम रन करता येईल. त्याबद्दल एक पुढच्या 1-2 दिवसामध्ये थोडंसं नियोजन करून मी अनाऊन्स करेल पुढच्या सत्रांमध्ये, मे बी परवाला वगैरे. आणि मग त्यामध्ये ज्यांना रजिस्टर व्हायचं असेल त्यांनी जरा मला या तुमच्या कॉमेंटमध्ये जर टाकले की वी आर इंटरेस्टेड, की मला सहभागी व्हायचं आहे, तर मग त्यासाठी पुढची रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती आपण सुरू करू शकू. आणि मेनवाईल हे 7 दिवस तर आपण रोज 4 वाजता डायबिटीजबद्दल थोडं समजून घेणारच आहोत. आज एक मुख्य बॅकग्राऊंड डायबिटीसच्याबद्दल मला मांडायचं होतं. उद्याला जे आपण बघणार आहोत, डायबिटीस होतं म्हणजे नेमकं काय होते आपल्या शरीरामध्ये, ज्याला आम्ही फिजिओलॉजी म्हणतो. रक्तामध्ये साखर असतेच आपल्या सगळ्यांच्या, आणि ती गरजेची आहे साखर. आता ती गरजेची साखर गरजेपेक्षा जास्त वाढली तर ती जास्त का बरं वाढते? ती कंट्रोलमध्ये राहण्यासाठी शरीरामध्ये काय मेकॅनिझम असतात, काय इन्सुलिन आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा काम करत असतात, शुगर का बरं वाढते, ती कुठे साठवले जाते, आपण जे काय खातो, आहार घेतो, त्या सगळ्यांचा साखरेमध्ये कसं कन्व्हर्शन होते, ते कुठे जातात. तर ही जे काय आहे सगळं डायबिटीसच्या संदर्भामधलं, ज्याला आपण म्हणू फिजिओलॉजी, इन्सुलिन कसं काम करते, इतर हार्मोन्स कसे काम करतात, आहाराचा काय संबंध होतो या सगळ्यांशी, काय खाल्ल्याने काय होते, तर हा बेसिक एक फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी, का बरं ब्लड शुगर वाढते, हा आपण उद्याला समजून घेऊया उद्याच्या सत्रामध्ये. आणि मे बी त्यानंतरच्या परवाच्या सत्रामध्ये मग आपण आहाराच्या बाबत 1 दिवस आपण बोलूया, व्यायामाच्या संदर्भामध्ये 1 दिवस किंवा 2 दिवस बोलू आपण, किंवा आहाराच्या बाबत पण कदाचित 2 सत्र, 1.5 सत्र लागेल आपल्याला. आहार, व्यायाम महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तणाव एक ब्लड शुगर वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. मी जसं मगाशी म्हणालो की आपल्याला सगळेच सांगतात की टेन्शन घेऊ नका, पण टेन्शन घेऊ नका म्हणजे काय करायचं हे मात्र दुर्दैवाने फारच कमी लोक सांगतात. त्यामुळे आपण त्या संदर्भामधल्या पण काही प्रॅक्टिकल गोष्टी जरा समजून घेणार आहोत. की ताण तर येणारच आहे आपल्याला, वेगवेगळे ताण आहे. आता करोनामुळे एक मोठा ताण आहे आपल्या सगळ्यांच्याच डोक्यावर, सगळ्या जगातल्या लोकांच्या डोक्यावरती ताण आहे. तर असे ताण काही अपेक्षित असतात, काही अनपेक्षित पण येतात, वेळेवरती येणारे पण असतात. तर या सगळ्या ताणांना सामोरं जाण्यासाठी आपण कसं स्वतःला तयार केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे काय आहे, त्यामुळे त्यामधल्या पण काही गोष्टी आपण थोड्याशा समजून घेणार आहोत. डायबिटीसचे जे कॉम्प्लिकेशन्स होणारे असतात आहे, कारण डायबिटीसमध्ये तसं फार काही काय म्हणूया आपण त्याला त्रास नसतो कुठला, आणि म्हणून तो कदाचित जास्त घातक असतो. खास करून किडनीवरती त्याचे परिणाम होतात. आपल्या देशामध्ये किडनी फेल्युअर आणि डायलिसिस होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आपल्या देशात आणि जगभरातही अर्थातच डायबिटीस आहे, अनकंट्रोल डायबिटीस ज्याला म्हणूया ते. ब्लाइंडनेस, रेटिनावरती परिणाम होतो, आपल्या दृष्टीपटलावरती डायबिटीसचा, वाढलेल्या ब्लड शुगरचा, आणि त्याच्यामुळे पण आपलं व्हिजनवरती परिणाम होतो आणि अंधत्व येऊ शकते. अंधत्वाचं ते पण एक डायबिटीस महत्त्वाचं कारण आहे, जे सहजपणे आपल्याला थांबवता येऊ शकते डायबिटीस कंट्रोल करून.
तिसरं एक डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन जे असते ते आहे हार्ट अटॅक. डायबिटीस असणाऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका हा 3 ते 5 पट जास्त असतो इतरांच्या तुलनेमध्ये. बरेचदा डायबिटीसमध्ये येणारा हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅक असतो. म्हणजे आम्ही असं म्हणतो आहे की कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीसमध्ये बहुधा दुखणं नसते, पेन नसते, आणि त्याच्यामुळे डायबिटीसमध्ये येणारा हार्ट अटॅक हा खूपदा सायलेंट किंवा पेनलेस हार्ट अटॅक असतो. त्यामुळे तो जास्त घातक असतो. कारण दुखलं तर आपण काहीतरी करू, त्याच्याकडे लगेच धाव लक्षात येईल. दुखणं हे इंडिकेटर आहे, सिग्नल आहे. सिग्नलच मिळाला नाही तर आपण चालत राहूया, त्या गोष्टी करत राहूया, आणि मग कदाचित सिरियसनेस, गांभीर्य वाढेल, इंटेन्सिटी वाढेल, आणि परिणाम पण त्याचे वाईट परिणाम पण वाढतील आहे. आणि चौथं एक कॉम्प्लिकेशन डायबिटीसचं जे आहे, ज्याला आम्ही डायबिटिक फूट म्हणतो, गँग्रीन. पायाला सेन्सेशन कमी झालेले असतात हातापायातले, आणि त्याच्यामुळे जखमा होऊ शकतात. जखम झाली तरी वेदना होत नाही, वेदनारहित असतात, आणि त्यामुळे मग लक्षात येत नाही, आणि त्या जखमाची गळतात, आणि त्यातनं पुढे गँग्रीन होऊ शकतो. आणि अगदीच तो नाही आटोक्यात आला तर मग पाय कापण्याची वेळ पण दुर्दैवाने काही लोकांवरती येऊ शकते. तर हे 4ही कॉम्प्लिकेशन का बरं होतात, ते होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, तर या सगळ्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. टाईप 1 डायबिटीज जो आहे, जो मुलांमध्ये होतो, ज्युवेनाईल डायबिटीज ज्याला म्हणतो किंवा टाईप 1 म्हणतो, की ज्याच्यामध्ये मुळात इन्सुलिनचीच कमतरता असते. तर त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घेण्याची गरज असू शकते बाहेरनं, पण त्यांना जे काय डोस घ्यावे लागतात ते पण यांनी या प्रकारची लाईफस्टाईल जर अवलंब केली तर त्यांचे डोस पण कदाचित कमी होऊ शकतील निश्चितपणे. त्या अर्थाने पण आपण हे सगळं समजून घेणार आहोत. अर्थात ही जी काय माहिती आहे, जी आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडतो आहे, केवळ या माहितीच्या आधारे कोणी आपल्या औषधांमध्ये आणि बाकी सगळ्यांमध्ये बदल करावे असं नक्कीच मी नाही सुचवणार. कारण ही फक्त एक जनरल इन्फॉर्मेशन आपण समजण्याच्या पातळीवरती करतो आहे. त्यातल्या काही गोष्टी ज्या आहे, आहारातले बदल आणि हे, ते नक्कीच, की ज्याचे काही साईड इफेक्ट नाही, ते नक्कीच आपण करू शकतो. पण ज्यांची ब्लड शुगर आहे, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड शुगर मॉनिटर करूनच ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. केवळ माहितीमध्ये ऐकलं आहे आणि त्याच्या आधारे आपण काही बदल करायला गेलो तर कदाचित ते योग्य होणार नाही, वैज्ञानिक पण असणार नाही. जसं आपल्याला डॉक्टरकडे 1 to 1 जायला लागते, आपल्या स्वतःला जावं लागते, आणि एका व्यक्तीला जाऊन आपल्याला हे करायला लागते. तर त्यासाठी म्हणून आपल्याला मग जरा इंडिव्हिज्युअलाइज गोष्टी कराव्या लागेल. तर त्यासाठी आपण एक झूमचं सेशन करूया, झूमचं एक ट्रेनिंग प्रोग्रॅम करूया, मे बी 2-4 दिवसांचा असेल हे. आणि त्याच्यानंतर पण मग पुढचा फॉलोअप आणि मॉनिटरिंगचा जो पार्ट आहे, पुढचा 1-2 महिने आणि पुढे मग वर्षभर पण समजा, अशा पद्धतीचा आपण काहीतरी एक प्लॅन करूया. त्यामुळे मला डायबिटीस ही पदवी मला परत करायची नको आहे अशी इच्छा असणार आहे, जे आता औषधं घ्यायला कंटाळलेत, ज्यांना औषधं नको असे वाटतात, आणि ज्यांची स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची तयारी आहे, अशा लोकांसाठी नक्कीच आपल्याला हे सगळं पुढे करता येऊ शकेल. आत्ता या निमित्ताने हे दुपारी 4 वाजताचा एक 7 दिवसांचा डायबिटीसचा फेसबुक लाईव्हचा कोर्स असणार आहे. संध्याकाळी आज 7 वाजता आणि परत 7 दिवस, पुढचे 7 दिवस आणखीन मी एकूण ओव्हरऑल एक ब्रॉड अंगाने आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्याला कशी वाढवता येऊ शकते, शरीर आणि मन या सगळ्या संदर्भामधल्या आणखीन एक काही ब्रॉड गोष्टी या सत्रामध्ये आपण स्पेसिफिकली डायबिटीसच्याबद्दल जरा जास्त बोलणार आहोत. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांच्याच उपयोगी असणारं, की मुळात आपलं आरोग्य चांगलं कसं राहील आहे, आपल्याला आजारी पडायचं काम पडू नये, डॉक्टरचं दर्शन घेण्याची वेळ कमीत कमी यावी, यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये, दिनचर्येमध्ये आपण काय बदल करायला पाहिजेत, साधे सोपे त्या गोष्टी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते पण एक 7 दिवस आपलं चालणार आहे. संध्याकाळी 7ला साधारणपणे 40-45 मिनटाची ही सत्रं असतील आहे. आणि आज सकाळी मी एक सत्र सुरू केलं. त्या सत्रामध्ये मुख्यत्वे सकाळी ज्यांनी तुमच्यापैकी जे कोणी असतील सकाळच्या सत्रामध्ये ऐकायला, त्यांना माहिती असतील, पण जे नसतील, जे नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी म्हणून सांगतो. म्हणजे माझ्या फेसबुक पेजवरती ते सकाळचा जे काय सत्र झालेलं आहे ते आहे उपलब्ध, त्यामुळे ते तुम्ही शेअर करू शकता. सकाळचं सत्र पण जे सकाळी नाही लाईव्ह बघू शकले त्यांच्यासाठी ते फेसबुक पेजवरती कायम अव्हेलेबल असणार आहे, त्यामुळे ते तुम्ही बघू शकता.
तर सकाळच्या सत्रामध्ये आपण मुख्यत्वे जे बघणार आहोत त्या असं म्हणून आयुष्याच्या संदर्भातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एकूण आपल्या जगण्याचा उद्देश काय असला पाहिजे, तो उद्देश आपण कसा शोधू शकतो, केवळ उपजीविकेमध्ये न अटकता मुख्य जीविका आपली काय आहे त्याचा कसा शोध घेता येईल, आपल्याला आयुष्याचं ध्येय कसं ठरवता येईल, आपल्याला स्वप्न कशी पाहायची हे दुर्दैवाने कोणी शिकवलं नाही. मग आपलं आयुष्याचं ध्येय कसं ठरवायचं, ते ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी स्वतःला कसं तयार करायचं, किंवा स्वप्न जी आपण बघतोय ती स्वप्न प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, ती नुसती आकाशात हवेत नको राहायला, ती स्वप्न ती जमिनीवरती उतरणं आणि आपल्याला आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद आपल्या मरायच्या दिवसाच्या आधी आपल्याला अनुभवता येणं, यासाठी मग आपल्याला स्वतःला तयार करावं लागणार आहे शरीर, बुद्धी आणि मनाच्या दृष्टीने. तर त्याबाबत मग काय करायला पाहिजे, एक लाँग टर्म व्हिजन ज्याला आपण म्हणूया की 2040, आज 2020 साल चाललेलं आहे, आजपासून 20 वर्षानंतर मी कुठे असणार आहे, त्याचं एक व्हिजन डॉक्युमेंट आपण त्या सकाळच्या सत्रामध्ये तयार करणार आहोत. त्यामुळे मी असं सुचवेल की या तिन्ही सत्रांमध्ये शक्यतो जर कागद पेन, वही पेन घेऊन बसलात आणि तुम्हाला काही नोट्स जर काढता आल्या, काही एक्झरसाइजेस पण कदाचित, आता फेसबुक लाईव्हची एक मर्यादा आहे की इथे आपल्याला स्लाईड्स आणि बाकी गोष्टी शेअर नाही करता येत इथे, त्या कदाचित इंडिव्हिज्युअली किंवा व्हॉट्सअपवरती किंवा आणखीन काही माध्यमातून मी शेअर नक्की करेल आहे. प्रेझेंटेशन्स आणि बाकी रीडिंग मटेरियल, रेफरन्सेस, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतील. तर ते सकाळचं सत्र 10:30 वाजता ते पुढचे 7 दिवस चालणार आहे. ते मला असं वाटतं की अगदी 5वी 7वीतल्या विद्यार्थ्यांना पण कदाचित उपयोगी आहे की आपल्याला 20 वर्षानंतर आपण कुठे जाणार आहोत आणि मग तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला आता आज काय करायला पाहिजे. ते पालकांसाठी पण उपयोगी असू शकेल आहे, ते मला असं वाटतं तरुणांसाठी पण उपयोगी असू शकेल, तर ते ओव्हरऑल कोणाहीसाठी ते कदाचित उपयोगी असू शकेल. कारण असा लाँग टर्म विचार किंवा दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो या व्हिजनरी असणं, हे आपल्यापैकी फार कमी लोकांकडे ती दृष्टी असते. त्यामुळे ती दृष्टी एक त्यामधनं कदाचित डेव्हलप होऊ शकेल. मला असं वाटतं की ते व्हिजन वेअर आय विल बी आफ्टर 20 years अँड व्हॉट आय नीड्स टू डू टू रीच देअर इन इयर 2020, अशा प्रकारचं ते एक 7 दिवसांचा तो एक कोर्स आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करतो आहे. त्यामध्ये पण तुम्ही सहभागी होऊ शकता आणि सगळ्यांसाठी ओपन आहेत. त्यामुळे मला नक्की आवडेल की तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या फेसबुक फ्रेंड्सला आणि इतर लोकांना पण ह्याच्यामध्ये शेअर केलं तर कदाचित त्यांच्यापर्यंत पण ह्या गोष्टी जातील. आणि लॉकडाऊनच्या निमित्ताने जे काय आपल्याला एक अनेकांनाही शिक्षा वाटते घरात थांबणं, तर याचं आपण एक संधीमध्ये रूपांतर करणं, आलेल्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर करण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या ओव्हरऑल सगळ्या जगामध्ये आज जे एक चिंतेचं, हताशेचं, निराशेचं वातावरण आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला कदाचित त्यामधनं बाहेर निघण्यासाठी पण आणि पोस्ट करोनाच्या नंतरच्या पुढच्या आयुष्यामध्ये पण कदाचित आपल्याला या गोष्टी उपयोगी पडतील. असं काहीतरी अचानक ऑब्स्टॅकल आलं आणि आपला सगळा रोजचं रुटीन थांबल्या गेलं, अशा वेळेलाच माणूस जरा विचार करायला लागतो. कदाचित हे नसतं तर आपण आधी जे करायचो लॉकडाऊनच्या आधी, करोना यायच्या आधी, त्याच गोष्टी पुढच्या आयुष्यभर करत राहिलो असतो आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी कदाचित आपल्यापैकी अनेकांना त्याच्याबद्दल विचार करायला वेळच मिळाला नसता. त्यामुळे हे आपल्यासाठीची संधी आहे असं आपण समजूया. त्यामुळे या तिन्ही सत्रांमध्ये सकाळी 10:30 वाजताचं सत्र, दुपारी 4 वाजताचं सत्र डायबिटीसच्या बाबतचं आणि संध्याकाळी 7 वाजताचं सत्र होलिस्टिक हेल्थच्या संदर्भामधलं, या तिन्ही सत्रांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपल्याकडे बऱ्याच लोकांनी कॉमेंट्समध्ये दिलेलं आहे की आम्हाला इंटरेस्ट आहे, आम्हाला सहभागी व्हायचं आहे. तर तुम्ही तुमच्या कॉमेंट्समध्ये जरूर आपल्या नंबर आणि या सगळ्यांसहित जर पाठवलं तर आपल्याला त्या सत्रामध्ये पुढच्या मी जे म्हणालो ते झूमच्या सत्रामध्ये खास करून डायबिटीस असणाऱ्यांसाठी ते आपण पुढे कंटिन्यू करू शकूया. हे तीनही सत्र जे आहे फेसबुक पेजवरती माझ्या नावाने जे आहे, डॉक्टर अविनाश सावजी प्रयास नावाने फेसबुक पेज आहे. ते पेज तुम्ही जर लाईक केलं तर ह्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत रेग्युलरली येत राहतील आहे. आणि हे तुमच्या इतर मित्रांना, मित्रमंडळींना पण हे पेज लाईक करायला सांगाल तर ते आणखीन जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल.
तुमच्या सगळ्यांकडून जो काय प्रतिक्रिया मिळतात ते प्रतिसाद मिळतात ते सकाळच्या सत्रामध्ये पण त्याच्यामुळे मला पण माझा पण उत्साह वाढतो आहे आणि मला असं वाटतं की माझं पण दिवस त्यानिमित्ताने सार्थकी लागतात आहे. त्याचा आपला कोणाला तरी उपयोग होतो आहे ही गोष्ट माणसाला सगळ्यात जास्त आनंद देणारी असते आणि तुमच्यामुळे तो आनंद मला मिळतो आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या पुरतं या ठिकाणी आपण थांबूया. परत उद्या 4 वाजता आपण भेटणार आहोत डायबिटीस रिव्हर्सल या सत्रामध्ये. त्याच्या आधी आपण संध्याकाळी 7 वाजता होलिस्टिक हेल्थच्या बाबत भेटणार आहोत आणि उद्या सकाळी 10:30 वाजता आपण ओव्हरऑल आयुष्यासाठी तयार कसं करायचं स्वतःला सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी. तर या 3ही सत्रांमध्ये तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद.